मंडळी, तुमची जर वृषभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी 15 जून अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित पण अत्यंत आनंददायी वळण घेऊन येणार आहे. अनेक दिवसापासून तुमच्या मनात एखादी व्यक्तीची आठवण दडलेली असेल, एखाद्या नात्याची जाणीव किंवा उणीव सतवत असेल किंवा घरात पुन्हा पूर्वीसारखं सुख आणि समाधान यावं अशी इच्छा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण ग्रहाची बदलती चाल आणि शनिदेवाची कृपा असे संकेत देत आहे की तुमच्या घरात अशी एक व्यक्ती प्रवेश करणार आहे जिच्या आगमनाने तुमच्या घरात सुखाची बरसात होऊ शकते. विशेष म्हणजे मंडळी, विशेष म्हणजे त्या व्यक्तीचं नाव ऐकताच तुमचे डोळे न कळत पाणवतील. ती व्यक्ती कोण असेल? ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असेल का, की एखादी अशी व्यक्ती जिचं तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहतात? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणते मोठे बदल घडणार आहेत? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक असा महत्त्वाचा ज्योतिष संकेत सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही या शुभ काळाचा पूर्णपणे लाभ घेऊ शकाल. जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, 15 जून अमावस्येनंतर वृषभ राशीच्या घरात सुखाची बरसात करणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे? ते वृषभ राशीच्या मंडळींनो, 15 जून नंतरचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढत असून चंद्राची अनुकूल स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्याचे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून घरामध्ये असलेला तणाव, गैरसमज आणि मानसिक अस्थिरता आता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती पुन्हा प्रवेश करणार आहे जिचं आगमनामुळे तुमच्या घरातील वातावरण हे आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. मंडळी, माझ्या घरामध्ये आनंद येणार आहे असं नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुमचे डोळे नकळत पाणवतील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे, म्हणून 15 जून नंतरची शुक्राची ऊर्जा तुमच्या कुंडलीत विशेष कृपा करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा घर, कुटुंब आणि मानसिक शांतीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्या व्यक्तीपासून तुम्ही काही कारणास्तव दूर झाला होतात, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनात येण्याची दाट शक्यता आहे. हे पुनर्मिलन मंडळी, हे पुनर्मिलन केवळ भावनिकच नाही तर तुमच्या आयुष्यात नवे आशेचे किरण घेऊन येणार असेल, हे लक्षात ठेवा. ही व्यक्ती कोण असू शकते? काहींसाठी ती माहेरची व्यक्ती असेल, काहींसाठी जुना मित्र किंवा मैत्रीण असेल, तर काहींसाठी दूर गेलेला भाऊ, बहीण किंवा नातेवाईक असेल. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी ही व्यक्ती आई समान प्रेम देणारी असू शकते. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या पुनरागमनामुळे तुमच्या मनात साचलेली दुःख देखील वितळून लागेल. 15 जून नंतर मंडळी, 15 जून नंतर चंद्राची अनुकूल स्थिती तुमच्या भावनिक आयुष्याला नवी दिशा देणार आहे. जी नाते तुटली असं वाटत होतं ते पुन्हा जुळण्याचे योग आहेत. फोन कॉल, मेसेज, संदेश किंवा अचानक भेट याद्वारे या व्यक्तीचा संपर्क होऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला विश्वास अजिबातच बसणार नाही, पण नियतीने आखलेली ही भेट तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. वृषभ राशीच्या मंडळीनं, विवाहित व्यक्तींसाठी ही व्यक्ती सासर किंवा माहेरच्या बाजूची असू शकते. ज्या व्यक्तीसोबत गैरसमज झाले होते ती व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल. पण तुमच्या घरात पुन्हा हसू, संवाद आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसांनी घरात आनंदाची चाहूल लागेल. ज्योतिषशास्त्रात सांगतात की जेव्हा शुक्र आणि चंद्र एकमेकांना अनुकूल ऊर्जा देतात तेव्हा तुटलेली नाते जोडली जातात. म्हणूनच 15 जून नंतरचा अहंकार बाजूला ठेवून नात्यांना संधी देणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. कधी कधी नियती आपल्याला दुसरी संधी देते, पण ती ओळखणं हेच खरे शहाणपण असतं.
ही व्यक्ती तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही शुभ संकेत घेऊन येऊ शकते. एखादी चांगली बातमी, व्यवसायातील मदत, नोकरी संदर्भातील संधी किंवा अडकलेले काम पूर्ण होण्यामध्ये हा व्यक्तीचा हातभार लागू शकतो. त्यामुळे या काळात कोणालाही दुर्लक्षित करू नका. प्रत्येक भेटीमागे ईश्वराचा काहीतरी हेतू असतो हे लक्षात घ्या. ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती मंडळी जे वृषभ राशीच्या व्यक्ती एकटेपणाचा सामना करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष आशादायक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा आपलेपणाची जाणीव करून देणारी ती व्यक्ती भेटू शकते. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करण्यासाठी नियती कोणाला तरी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. त्या व्यक्तीचे शब्द तुमच्यासाठी औषधासारखे काम करतील हे मात्र लक्षात ठेवा. मंडळी जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला अमावस्येनंतर मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे असं कमेंटमध्ये नक्की टाईप करा. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. देवदर्शन, पूजा, नामस्मरण किंवा एखादं मंगल कार्याची निमित्ताने ही व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते. तिच्या पावलाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. अनेक दिवसांनी कुटुंब पुन्हा एकत्र बसून आनंदाचे सण अनुभवतील. मात्र ग्रहांची कृपा मिळत असताना तुमच्या वागण्यात संयम असणं आवश्यक आहे. जुन्या गोष्टी उरकून न काढता माफ करण्याचा मार्ग स्वीकारा. काही नाते टिकवण्यासाठी शब्दापेक्षा समजदारपणा महत्वाचा असतो हे लक्षात ठेवा. तुम्ही जितकं शांत राहाल तितकं हे नाते अधिक रूढ होईल. वृषभ राशीचे काही मंडळीसाठी ही व्यक्ती एखादी मूल, नात किंवा कुटुंबातील नवीन सदस्य देखील असू शकतं. घरात नवीन जीवाचं आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरभर हास्याचे स्वार घुमतील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येईल. जर तुम्ही कोणाची मनापासून वाट पाहत असाल तर हा काळ तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा ठरू शकेल. दत्तगुरूच्या कृपेने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतील. विश्वास ठेवा, कारण जे आपल्या नशिबात असतं ते योग्य वेळ आपल्यापर्यंत पोहोचतंच. या काळात शुक्रवारी दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थांचं स्मरण करा. ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही 108 वेळा किंवा 11 माळी जप करा. नक्की करा मंडळी. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा. या छोट्या आध्यात्मिक कृती तुमच्या जीवनातील सकारात्मकता अधिक वाढवतील. तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी ही व्यक्ती दुःख देण्यासाठी नव्हे तर तो हरवलेला आनंद परत देण्यासाठी येत आहे. कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठे सुख हे अनपेक्षितपणे आपल्या दारात उभे राहतात. म्हणूनच 15 जून नंतर प्रत्येक दिवस आशेने आणि विश्वासाने जागा. तुमच्या घरात पुन्हा प्रेमाचे दिवे प्रज्वलित होणार आहेत. वृषभ राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन करतात, परंतु तुमची श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म तुमचे भविष्य अधिक सुंदर घडवतात. दत्तगुरूंची आणि स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो. 15 जून नंतर तुमच्या घरात आनंद, समाधान आणि प्रेम घेऊन येणाऱ्या त्या व्यक्तीचे स्वागत खुल्या मनाने करा. तिचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणवतील. आता भरपूर जण म्हणतात की नाव कोणत्या अक्षराने सुरू होत आहे, तर काहींच्या आयुष्यामध्ये स, र, प हे 3 अक्षरांनी तुमच्या घरामध्ये ही व्यक्ती येऊ शकते. हे लक्ष तुम्ही पूर्ण देऊ नये का मंडळी. वृषभ राशीच्या मंडळींनो, कारण ती व्यक्ती फक्त माणूस नसून तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनंद परत घेऊन येणारी ईश्वराची सुंदर भेट ठरणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, आज आपण जाणून घेतलं की 15 जून नंतर तुमच्या जीवनात आणि घरात आनंदाचे नवे पर्व सुरू होण्याचे संकेत ग्रह देत आहेत. तुमच्या आयुष्यात येणारी ती प्रत्येक व्यक्ती कोण असेल किंवा ती एक व्यक्ती कोण असेल हे वेगळंच ठरवेल, पण तिच्या आगमनामुळे तुमच्या घरात प्रेम, समाधान आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता प्रबळ आहे. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र ही दिशा दाखवतं, पण श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म हेच खरे भाग्य बदलणारं घटक असतं. त्यामुळे कोणत्याही नात्याला प्रेमाने जपा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि दत्तगुरूंचे व स्वामींचे नामस्मरण करत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला असेच प्रेरणादायी राशी भविष्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा आणि सांगा तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहतात. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावं हीच प्रार्थना. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना सकर्म करा, आनंदी राहा आणि राशी भविष्याचे व्हिडिओ नक्की पाहत राहा. दत्तगुरूंवर विश्वास ठेवा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी समर्थ. जय जय मा.